झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। घरी ताकाचे सरोवर, इथे नवनीताचे पोर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। तुका म्हणे आता आम्ही नवजो दबडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। रोगान शेषान अपहंस तुष्टान, रुष्टा तुकामान सकलान अभिष्टान। त्वामाश्रितानां विपन्नराणां, त्वामाश्रितायाश्रयता प्रयन्ति। कीर्तन रंगी हरिरंगलासे, येवोन स्कंदी मगवैसलासे। श्रीराम नामे अति प्रीति जाला, तो निंबराज नयनी तुम्ही देखिला। ज्या संगतीने विराग झाला, हरी हरी तुझी ये संगती, झाली आमुची निश्चिंती। नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे। प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महावैष्णव श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा काला ह्या प्रकरणातील आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, या ठिकाणी श्री संत श्रेष्ठ सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तानं ही अखंड चालू असलेली सेवा गेली 42 वर्ष, किती वर्ष आता बघा, बोलता बोलता 42 वर्ष आपण ही अखंड सेवा चालू ठेवलेली आहे। जवळजवळ 3 तप पूर्ण होऊन चतुर्थ म्हणजे चौथ्या तपाकडे आपण वाटचाल केलेली आहे। आणि ही मोठी जीवनातली महत्त्वाची गोष्ट आहे। आणि सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा भव्य आणि दिव्य असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज काल्याची सेवा समस्त ग्रामस्थ, समस्त भजनी मंडळी, समस्त वैष्णव आणि गुणीजन गायक वादक यांच्या सर्वांच्या सहकार्यानं, सर्वांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये ही आमच्या वाट्याला आलेली आहे। म्हणून आपल्याला
ही जी सेवा आहे आपल्याला करणारी, ही जी सेवा आहे, ही सेवा आपल्याला सावता महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करायची. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतात, देवा आम्ही तुझी संगती केली आणि संगती केल्यानंतर परिणाम असा झाला की आम्ही आमच्या जीवनामध्ये निश्चिंत झालो. मानव निश्चिंत नाहीये. हो, प्रत्येकाच्या मागे काही ना काही चिंता आहे, लक्षात ठेवा. परंतु ज्यावेळेस आपण संतांची संगती करतो, सावताबाबाची संगती करतो, दधीच्या ऋषींची संगती करतो, सद्गुरू निमराज महाराजांची आपण संगती करतो, त्यावेळेस मानव हा जीवनामध्ये निश्चिंत होत असतो. लक्षात ठेवा. साधू संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर मनुष्य निश्चिंत होतो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. मनुष्य जीवनामध्ये साधू संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर निश्चिंत होतो. देवा मी तुझ्या संघामध्ये आलो, निश्चिंत झालो. हो, झालं काय? नाही देखील ती मिळे. तुझ्या संघामध्ये आलो, जे पाहिलं नाही ते पाहायला मिळालं, जे ऐकलं नाही ते ऐकायला मिळालं. ही तुझी संगती आहे. आणि मग उदाहरण देत असताना सांगितलं, घरी काकाचे सरोवर, येथे नवनीताची पूर. तुझ्या संघामध्ये रोज नवनीत आहे, लक्षात ठेवा. आम्ही तुझी संगती केली आणि ह्या संगतीचा परिणाम आता आम्हाला माहिती झालेला आहे. आता तुझी संगती आम्ही सोडणार नाही. महाराज तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाची सोहरी. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. आता मर्यादित वेळेमध्ये आपल्याला थोडंसं शास्त्रीय चिंतन आपल्याला पाहायचं आहे. आणि शास्त्रीय चिंतन सांगत असताना अभंगाचा जो शब्दार्थ असतो तो शब्दार्थ लक्षामध्ये घेतला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांची ही वाणी आहे. काला म्हटलं की हे पूर्णत्व, परिपूर्ण असं असणारं हे काल्याचं कीर्तन असतं. आणि हे वारकरी संप्रदायामध्ये हो परिपूर्णतेचं काय आहे प्रतीक असं हे काल्याचं कीर्तन आहे. आणि हे काल्याचं कीर्तन ह्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये कलशस्थानी शोभणार असं कीर्तन असतं काल्याचं. ह्या प्रसंगानं जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या त्या ठिकाणी बरोबर संवाद साधत आहेत. देवाच्या बरोबर संवाद साधत असताना जगद्गुरु तुकोबाराय असं सांगतात, देवा मी तुझी संगती केली. संगती जीवनामध्ये फार महत्वाची आहे, लक्षात ठेवा. हो, आपण कोणाच्या संघामध्ये राहावं. शास्त्रामध्ये असं सांगितलं, आपण जन्माला कुठे यावं हे आपल्या हातामध्ये नसतं. काही गोष्टी धाडस करून बोलतो. किंबहुना आपली आई कोण असावी, आपले पिता कोण असावेत हे आपल्या हातामध्ये नसतं. मायबापू लक्षात ठेवा. आपण कोणत्या कुळामध्ये जन्माला यावं हे आपल्या हातामध्ये नसतं. परंतु सावता बाबाच्या दरबारामध्ये आहोत, लक्षात ठेवा. हात जोडून सांगतो, जन्माला येणं जरी आपल्या हातामध्ये नसलं तरी जन्माला आल्यानंतर आपल्याला संगती कुणाची असावी हे मात्र आपल्या हातामध्ये असतं. लक्षात घ्या. आपण कोणाच्या संघामध्ये बसावं, संगती कोणाची करावी हे आपल्या हातामध्ये असतं. लक्षात ठेवा. कोणाच्या संघामध्ये बसावं. जर आपण वैष्णवांच्या संघामध्ये गेला, सत्पुरुषांच्या संघामध्ये गेला, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीची मुक्तता. मुक्त पुरुषांच्या संघामध्ये गेल्यानंतर मुक्त पुरुषासारखं आपलं जीवन होत असतं. लक्षात ठेवा. म्हणून चांगल्यांच्या संघामध्ये गेल्यानंतर सुसंगती सदा घडो. कशासाठी म्हटलंय? आणि शास्त्रामध्ये सांगितलं की मृगाई संग मनोप्रजंती गावश्च गोभयस्तुरंगास्तुरंगै मूर्खश्च मूर्खै सुधय सुधीभी समान शीलेषु वैष्णेषु सख्यम. समानता जिथे असते, समानता ज्या ठिकाणी असते तिथे मैत्री होत असते. लक्षात ठेवा. रामायणामध्ये योग वासिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ महर्षी सांगत असताना सांगतात, रामा ययोरेव सममवित्तम ययोरेव समम कुलम तयोर विवाहो मैत्री च न उत्तम अधमयोः क्वचित्. उत्तम अधमाची मैत्री होत नसते, उत्तम अधमाचा विवाह होत नसतो. लक्षात ठेवा. म्हणून
समानता लागते, तर समानता होत असताना मित्रता होत असते. मित्रता संतांची घडली, मित्रता सत्पुरुषांची घडली, मित्रता संत महापुरुषांची घडली तर जीवनामध्ये क्रांती होते. लक्षात ठेवा. पण तुझी संगती केली हो, आणि तुझी संगती केल्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये निश्चिंत झालो. संतांच्या संघामध्ये हा लाभ आहे. लक्षात ठेवा. आणि हा लाभ असल्यामुळे महाराज म्हणतात हो झाली आमुची निश्चिंती. झालं काय? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे पाहिलं नाही ते पाहायला मिळालं, जे ऐकलं नाही ते ऐकायला मिळालं. तुझ्या संघामध्ये, संतांच्या संघामध्ये जे तुम्ही कधीही ऐकलं नाही ते ऐकायला मिळतं, जे कधीही तुम्ही पाहिलं नाही ते पाहायला मिळतं. आपण वारीमध्ये आलेले सर्व वैष्णव आहात. लक्षात ठेवा. जे आपण कधी पाहिलं नाही ते तिथं आपल्याला प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गावाचा इतिहास, प्रत्येक गावचे संत आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवा. हो, संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर अनेक गोष्टी अनुभवाला येतात आणि अनुभवाला आल्यानंतर त्याचं महत्व कळत असतं. तसं महत्व कळत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा आम्ही तुझी संगती केली, त्या संगतीचा परिणाम आम्ही नाही देखील ते मिळाले. जे कधीही ऐकलं नाही ते ऐकायला मिळालं. तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांच्या संघामध्ये दगड आले. दगड दगड कळतात का? दगड पाहिले ना दगड आपण सर्वांनी? का घेऊन यायचं एखादा मोठा दगड? दगड संतांच्या संघामध्ये दगड आले. तुम्ही देहूला गेलात का? देहूला तिथं शिळा मंदिर आहे. आता नवीन मंदिर झालं शिळा मंदिर. जर तुम्ही देहूला गेलात तर शिळा मंदिर मोठं. शिळा म्हणजे दगड, दगडाचं मंदिर आहे. न मूर्ती न काही नाही, दगडाचं मंदिर. याचं कारण असं होतं फक्त त्या दगडावर बसून जगद्गुरु तुकोबाराय भजन करत होते पांडुरंगाचं. आणि पांडुरंगाचं भजन करत असताना महाराष्ट्राचे राजे छत्रपती प्रसन्न झाले आणि महाराजांना सर्व नजराणा पाठवला. महाराजांनी तो घेतला नाही. संगतीचा परिणाम मला सांगायचा, फक्त संगतीचा परिणाम. महाराजांनी तो नजराणा घेतला नाही. जसा सद्गुरू इम्रान महाराजांनी जहागिरी घेतली नाही, नजराणा घेतला नाही, तसा जगद्गुरु तुकोबारांनी नजराणा घेतला नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, येर तुमचे वित्तधन. नको आहे ते भजनामध्ये बाधा निर्माण करतंय. लक्षात ठेवा. ते नामचिंतनामध्ये बाधा निर्माण करत असतं, साधनेमध्ये बाधा निर्माण करत असतं. म्हणून नको आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु छत्रपतींनी त्यांचं अष्टमंडळ होतं, अष्टप्रधान मंडळ, त्या अष्टप्रधान मंडळानं सांगितलं महाराज जगद्गुरु तुकोबाराच्या शिळेवर बसून भजन करतात, त्या शिळेला सर्व रत्नांनी नवरत्नांनी काय करा हो, सर्व रत्नांनी त्याला मढवा. आणि ज्या शिळेवर बसून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करत होते त्या शिळेला मढवलं नवरत्नांनी. हो, हिरे माणिक मोती पाचू ह्या सर्व नवरत्नांनी ती सर्व शिळा अशी सुंदर अशी त्या शिळेला सर्व ते रत्न. आणि नेहमीप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय भजनासाठी शिळेकडे बसण्याकरता जात आहेत. आणि शिळेकडे पाहिलं आणि शिळेकडे पाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं हे शिळे तू आज बाटली, आज मी तुझ्यावर बसणार नाही, आज मी तुझ्यावर बसून भजन करणार नाही. निर्जीव असणारा दगड, निर्जीव असणारी शिळा, जिला मन नाही, जिला बुद्धी नाही, जिला चेतना नाही, जिला कुठलं इंद्रिय नाही,
निर्जीव असणारा दगड जगद्गुरु तुकोबरा यांच्या वाणी किंवा जगद्गुरु तुकोबरा यांची वाणी अशी होती. दगड घाबरला, शिळा अशी उडाली आणि उडाल्यानंतर इंद्रायणीमध्ये शिळा गेली. इंद्रायणीमध्ये ते सर्व शुद्ध असं ते सर्व इंद्रायणीमध्ये टाकून दिलं आणि शुद्ध स्नान करून वर आली. आणि दर जगद्गुरु तुकोबरायांच्या संघामध्ये आल्यानंतर जर दगडामध्ये बदल होतो तर आपण माणसं आहोत. लक्षात ठेवा, आपण काय आहोत? मानव आहोत. आपल्याकडे चैतन्य आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे इंद्रिय आहे, मन आहे. आणि आपल्यामध्ये जर बदल होत नसेल, सावता बाबाच्या संघामध्ये आल्यानंतर सद्गुरू महाराजांच्या संघामध्ये बदल होत नसेल, महाराज म्हटले उपयोग नाही, तुझ्या संघामध्ये आलो. हो, ज्या संघामध्ये गेल्यानंतर नाही देखील ते मिळे. अजून एक उदाहरण सांगतो शास्त्रामधलं. आता सावता बाबाची पुण्यतिथी म्हणजे काल पुण्यतिथी सावता महाराजांची होती, परवा दिवशी पुण्यतिथी नामदेव महाराजांची होती. हा आपल्या जीवनामध्ये आलेला त्रिवेणी संगमाचा योग आहे. नुसता आपण सावता बाबांचा सप्ताह केला असं नाही, नामदेव महाराजांचा सुद्धा सप्ताह साजरा झाला. लक्षात ठेवा, नामदेव महाराजांचा सुद्धा संपूर्ण विश्वामध्ये लोक भक्तीमध्ये नामदेव महाराजांचं स्थान आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आपण ही गोष्ट सर्वांच्या लक्षामध्ये आली पाहिजे. नुसतं आपण सावता बाबाचा सप्ताह करत नाहीत. लक्षात ठेवा, सावता महाराज इतके थोर संत आहेत. लक्षात ठेवा की सावता महाराजांच्या बरोबरच नामदेव महाराजांची पुण्यतिथी असते. ही म्हणजे जगातली फार मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा, संत सावता महाराज, संत नामदेव महाराज हे समकालीन संत आहेत. लक्षात ठेवा, एका काळामधले झालेले संत आहेत. लक्षात ठेवा. आणि नामदेव महाराजांची ती सांगत असताना संघामधलं तुम्हाला सांगतो, नाही देखिले ते मिळे, नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे. जे कधी तुम्ही पाहिलं नाही, जे कधी ऐकलं नाही, हा प्रसंग सांगत असताना संत नामदेव महाराजांच्या काळामध्ये एक भक्त होता, त्याचं नाव होतं परिसा भागवत. काय नाव होतं? नाही देखिले ते मिळे, परिसा भागवत. आणि तो देवीचा उपासक होता. आई जगदंबेची त्याच्यावर कृपा होती आणि भवानी मातेनं, जगदंबेनं त्याने परीस दिलेलं होतं, परीस. आणि मग परिसा भागवताची पत्नी आणि नामदेवराय यांची पत्नी ह्या मैत्रिणी होत्या. आणि मग आता ही जी परिसा भागवताची पत्नी आहे ती नामदेवरायांच्या पत्नीला म्हणायची, काय तुझे पती त्या पांडुरंगाची सेवा करतात आणि पांडुरंगाची सेवा करून तुमच्या घरामध्ये न धान्य आहे न धन आहे, काही नाही तुमच्या घरामध्ये. बघा माझे पती त्या भगवतीची सेवा करतात, बघा तो सर्व विपुल आहे. परीस आहे म्हटले, परीस, परीस दिलेला आहे. हे बघ, हा परीस तू घेऊन जा आणि 2 दिवस तुला काय सोनं करायचं ते सोनं करून घे आणि मला पुन्हा माघारी हा परीस दे. नामदेवरायांच्या पत्नीला थोडी दया आली. तिलाही वाटलं आपलं भक्ती करायचे, आपले मुलं, आपला सर्व परिवार हा दोन वेळेस अन्न मिळत नाही, उपवासी आहे, करावं सोनं. आणि परीस आणला. नामदेवरायाच्या पत्नीनं परीस घरामध्ये आणला आणि सोनं करायचंय. सज्जन हो, सोनं करायचंय, परीस आहे, पण घरामध्ये लोखंड नाही. लक्षात ठेवा, काय दुर्भाग्य असेल. लक्षात ठेवा, लोखंड नाही घरामध्ये. परीसाचं परीस आणलेलं आहे, पण काय सोनं वगैरे काय करायचं असेल ते नामदेवरायाच्या पत्नीने थोडं काय असेल ते केलं. हे नामदेवरायांना ज्यावेळेस कळालं, नाही देखील ते, नामदेवरायांना ज्यावेळेस कळालं, नामदेवरायांना वाईट वाटलं. पांडुरंग, हे तू काय केलंस? नामदेवरायानं तो परीस घेतला आणि चंद्रभागेमध्ये फेकून दिला. तो परीस नामदेवरायांनी चंद्रभागेमध्ये फेकून दिला. आता ही जी परिसा भागवताची पत्नी होती, ही त्या परिसा भागवताच्या पत्नीनं सांगितलं, माझा परीस जर मला दिला नाही तर माझे पती, म्हणजे जी परिसा भागवत आहे ते मला काय करते, घरामध्ये येऊ देणार नाही, काही मला माझा परीस पाहिजे. आता परीस तर चंद्रभागेमध्ये फेकून दिलेला आहे. तिने 10-50, 5-50 समाजामधली माणसं गोळा केली आणि नामदेवरायांच्या घराकडे किंवा नामदेवरायांच्या ह्या काय जिथे नामदेवराय राहत होते तिथे हे सर्व 50 माणसांना घेऊन गेली. आणि घेऊन गेल्यानंतर सांगितलं, माझा परीस यांनी घेतलेला आहे आणि हे खोटं सांगताय की मी कोणी परीस चंद्रभागेमध्ये फेकेल का, यांना द्यायचा नाही. आणि हा सर्व
हे खोटं बोलताय, माझा परीस मला मिळत नाहीये. आणि नामदेवरायांच्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर नाही देखील ती मिळे, जे तुम्ही कधी ऐकलं नाही ते तुम्हाला मी या ठिकाणी शास्त्रामधलं उदाहरण सांगतो. आणि मग नामदेवरायांच्या कानावर ही गोष्ट गेल्यानंतर नामदेवरायांनी सांगितलं, चला चंद्रभागेमध्ये सर्व 50-100 माणसं. आता गोंधळ असल्यानंतर माणसांना गोळा करण्याची गरज लागत नाही, तुम्हाला कळतंय ना. चांगल्या कामासाठी माणसं गोळा करावी लागतात, बाकीच्या कामासाठी माणसांना आपोआप त्यांना काही गरज नाही लागत, बोलवण्याची गरज कोणाला लागत नाही, लक्षात ठेवा. मग नामदेवरायांचं हे असं आहे. मग त्यांची मजा पाहण्याकरता सर्व समाज त्यांच्या मागे जाऊ लागला, लक्षात ठेवा. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये परिसा भागवत आहे, परिसा भागवताची पत्नी आहे, आणि सर्व समाज वाळवंटामध्ये गेला. नामदेवरायानं चंद्रभागेचं स्नान केलं, चंद्रभागेला वंदन केलं. आणि चंद्रभागेला वंदन केल्यानंतर हो, चंद्रभागेमध्ये नामदेवरायांनी बुडी मारली. आणि अशा ओंझळीमध्ये संपूर्ण ओंझळ भरून आणली, ओंझळ भरून आणली खड्यांची. आणि ओंझळ भरून आणल्यानंतर सांगितलं, परिसा भागवत, अरे तुला याच्यातलं जो परीस पाहिजे तो परीस तुझा घे. लोक हसू लागले, खडे आणले. आणि हे परीस म्हणताय, सज्जन हो, संत ज्या व्यक्तीला स्पर्श करतात, संत ज्या वस्तूला स्पर्श करतात, त्या वस्तूचं परिसत्व होतं, लक्षात ठेवा. ज्या ज्या खड्याला नामदेवरायांचा स्पर्श झाला, प्रत्येक खडा परीस होता, लक्षात ठेवा. प्रत्येक खडा परीस होता. प्रत्येक खडा माणसांनी पाहिला. ज्या ज्या खड्याला लोखंड लावलं तो काय व्हायचं, सोनं व्हायचं. त्या परिसा भागवताला वाटलं, माझ्याकडे एक परीस आहे, नामदेवरायांकडे ओंझळभर परीस आहेत, लक्षात ठेवा. नामदेवरायांनी सांगितलं, हे बघ तुझा परीस तुला घेऊन टाक. पुन्हा सर्व परीस चंद्रभागेमध्ये टाकून दिले. हे काय आहे, नाही देखील ते मिळे. संतांच्या संघामध्ये गेल्यानंतर संत ज्याला स्पर्श करतात, सज्जन हो, संत चालते बोलते परीस असतात, लक्षात ठेवा. चालते बोलते परीस, चालतं बोलतं हे काय आहे, संतांचं काय आहे. संत ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये संत आले, ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये संत महात्मे हो, ज्यांनी ज्यांनी संतांच्या संघाचं काय केलं, शास्त्रामध्ये उदाहरणं सांगत असताना सांगितलं, सावताबाबांनी ज्याचा भार आपल्या माथ्यावर घेतलेला आहे, लक्षात ठेवा. सावताबाबांनी ज्यांचा भार आपल्या माथ्यावर घेतला, सावताबाबा त्या त्या भक्ताचा उद्धार करतात, लक्षात ठेवा. त्या त्या भक्ताचं कल्याण करतात, लक्षात ठेवा. ज्याचा ज्याचा भार आपल्या माथ्यावर घेतला, हो, नाही देखील ते मिळे. भोग सुखाची सोहळी. आणि भोग आणि सुख संतांच्या संघामध्ये एकत्र येतं. तसं भोग आणि सुख कदापि एकत्र येत नाही. भोगे रोगा जोडोनिया, भोगे रोगा जोडोनिया दिले आणि का अरुचिते होगा आता सगळ्यापासून. भोग आणि सुख मानवी जीवनामध्ये कदापि एकत्र येत नाही, लक्षात ठेवा. भोग आले की सुख निघून जातं, आणि ज्यावेळेस सुख असतं त्यावेळेस भोग नसतात, लक्षात ठेवा. म्हणजे चांगली परिस्थिती आली की शरीर साथ द्यायला तयार नाही, लक्षात ठेवा. शरीर साथ देत नाही चांगली परिस्थिती आल्यानंतर. आणि वाईट परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस भूक लागत होती, शिळं पचत होतं, चांगलं काही असं नाही, काहीही पचत होतं, त्यावेळेस घरामध्ये अन्न नव्हतं. आज घर धनधान्याने भरलेलं आहे, आज सर्व गोष्टीची विपुलता आहे, पण आज शरीर साथ देत नाहीये. आज खाल्लं तरी पचत नाहीये, खायचंच नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे, भोग आणि सुख मानवी जीवनामध्ये कदापि एकत्र येत नाही, लक्षात ठेवा. हो, हे कधी एकत्र येत नसतं, लक्षात ठेवा. भोग आणि सुख. भोगे रोग भयम कुले च्युति भयम विद्येन पानाद भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम काही कृतांताद भयम. ह्या जगामध्ये सर्व वस्तू भयभीत करणारे आहेत, लक्षात ठेवा. भोग आले की रोगाची भीती आहे. आज जगामध्ये कोणाकडे काय कोणता रोग नाही, लक्षात ठेवा. इथं बसलेले सर्व आपण रोगी आहोत, लक्षात ठेवा. काही ना काही रोग प्रत्येकाला आहेच. एखादा उठून उभा राहू शकतो, म्हणू शकतो मला रोग नाही. तुला रोग नाही का, तो येतानाच घेऊन आलेला आहे. भवरोग त्याला तो प्रत्येक घेऊनच आलेला आहे, लक्षात ठेवा. जो रोग आहे ना तो घेऊनच येतानाच घेऊन आलेला आहे आपण, लक्षात ठेवा. प्रत्येकाला रोग आहे.
भोगामध्ये रोगाची भीती आहे. भोगे रोग भयम कुलच्युती भयम वित्ते नृपालाद भयम. पैसा आल्यानंतर काय भीती नाही का? पैसा आल्यानंतर सुद्धा भीतीच आहे. हो, त्याला कर आहे, काय काय त्याला अनेक भीती. लक्षात ठेवा, पैसा पण काय असा भीती निर्माण करतो. लक्षात ठेवा, वित्ते नृपालाद भयम. मान असेल तर त्यालाही भीती आहे अपमान होण्याची. असं समजू नका ज्याला मान आहे त्याचा अपमान होत नाही, त्याला भीतीच आहे अपमानाची. मानी दैन्य भयम. मान ज्याचा होतो, सन्मान ज्याचा होतो, त्याला अपमानाची भीती आहेच की. मला तर कधी कधी असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं मला मत नाही, तुम्हाला वाटतं नंतर सांगेल, आता नाही सांगत. असं वाटतं की ज्याचा मान, म्हणजे ज्याला मान कोणाला असतो, लक्षात ठेवा, म्हणजे वाईट वाटू देऊ नका, जो व्यक्ती अपमान सहन करू शकतो त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये मान असतो. लक्षात ठेवा, अपमान सहन करण्याची ताकद ठेवली पाहिजे, दुःख पचवण्याची ताकद ठेवली पाहिजे. आता थोडे थोडे दुःख झाले की माणसं हतबल होतात. लक्षात ठेवा, दुःख पचवा. दुःख पण सहन करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. लक्षात ठेवा, अपमान सहन करण्याची ताकद असली पाहिजे. आणि अपमान सहन करण्याची ताकद असल्यानंतर मान होत असतो. लक्षात ठेवा, मान मिळत असतो. माने दैन्य भयम बले रिपु भयम काये कृतांतात भयम. शरीराला मृत्यूची भीती आहे. हो, अशा अनेक भीती ह्या जगामध्ये आहेत. लक्षात ठेवा, आपण सर्व भयभीत वातावरणामध्ये आहोत. म्हणून शास्त्र सांगतं की संतांच्या संघामध्ये आल्यानंतर भय राहत नाही. लक्षात ठेवा, भीती राहत नाही. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं की हो नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सोहळा होतो. लक्षात ठेवा, सुखाचा. आणि हा सोहळा होत असताना कशा पद्धतीनं हा सोहळा होतो? लक्षात ठेवा, तर हा सोहळा संत महापुरुषांनी सांगितलं. लक्षात ठेवा, तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत, तुमच्याकडे ऐश्वर्य आहे. लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीकडे ऐश्वर्य आहे, ज्या व्यक्तीकडे तारुण्य आहे, लक्षात ठेवा, ऐश्वर्य आहे, तारुण्य आहे आणि स्वातंत्र्य आहे. तीन गोष्टी आहेत, ऐश्वर्य, तारुण्य आणि स्वातंत्र्य. आणि तीन गोष्टी एकत्र येऊन तुम्ही जर शांत आहात, तुम्ही जर स्थिर आहात, तर लक्षात ठेवा, हात जोडून सांगतो, ह्या तीन गोष्टी एकत्र असून तुम्ही जर शांत आहात तर तुमच्यावर सावता महाराजांची कृपा आहे. नाही तो होऊ शकत. तीन गोष्टी एकत्र आल्यानंतर व्यक्ती शांत राहू शकत नाही. लक्षात ठेवा, स्वातंत्र्य, ऐश्वर्य आणि तारुण्य. आणि तरी तुम्ही शांत आहात, ही कृपा आहे. लक्षात ठेवा, परमात्म्याची, संत महापुरुषांची कृपा असते. लक्षात ठेवा. म्हणून नाही देखील ते मिळे. जे तुम्ही कधी पाहिलं नाही, जे तुम्ही कधी ऐकलं नाही, ते तुम्हाला ऐकायला मिळणार. लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी सांगितलं की नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि उदाहरण देत असताना महाराजांनी उदाहरण दिले. तृतीय चरणामध्ये उदाहरण दिलं. सरोवर इथे नवनीताचे पूर. येथे म्हणजे तुझ्या संघामध्ये. घरी काय चांगले? लक्षात ठेवा, घर म्हणजे ह्या शरीराला घराची उपमा दिली. काय चांगलं आहे हो? लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही सर्व ज्ञानी आहोत, तुम्ही सर्व श्रोते ज्ञानी आहात.
अनुभवी आहात, आणि म्हणून तुमच्या माहिती काय चांगलं ह्या शरीरामध्ये. शरीर विटाळाचे आळे, ह्या शरीराला विटाळ आहे, ह्या शरीरामुळे पतन आहे. काय नाही शरीरामध्ये, अविद्येचा बांधा, शरीर अवगुणांचा रांधा. काय नाही अवगुण. महाराज म्हणतात मी दोष पाहण्यासाठी जगवंत गोपाल म्हणतात मी गेलो, मला गुणवंत केलं, ज्ञानवंत केलं, गुणवंत केलो दोष जाणं यासाठी. काय मस्त महाराज बरोबर नाही आपल्या काकड्याच्या अभंगामध्ये महाराज म्हटले मला तुम्ही गुणवंत केलं परमात्मा, बुद्धिवंत केलं, ज्ञानवंत केलं, आणि मी दोष पाहण्यासाठी गेलो. गुणवंत केलो दोष जाणण्यासाठी, माझे मज पोटी बळकत दोष. कळालं माझ्याच मध्ये एवढे दोष आहेत, मी तुमचे दोष कशाला पाहू. काय दोष नाही कोणत्या शरीरामध्ये, काय रोग नाही कोणत्या. ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो, आपल्याकडे किती बोट असतात लक्षात ठेवा. आपण दुसऱ्याचे दोष ज्यावेळेस पाहिला जातो, महाराज म्हणतात माझेच दोष मला काय करता येणार, पाहता येणार. मी काय नाही शरीरामध्ये, कोणता दोष नाही, कोणता अवगुण नाही. माझे मज पोटी बळकट. ह्या शरीरामध्ये काही चांगलं नाही. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणांचा रांधा. ह्या शरीरामध्ये अविद्या आहे, ह्या शरीरामध्ये विटाळ आहे, ह्या शरीरामध्ये राग आहे, द्वेष आहे, अभिनिवेश आहे. असं सर्व ह्या शरीरामध्ये आहे, लक्षात ठेवा. पण देवा हे शरीर तुझ्या भजनामध्ये लागलं, सावता बाबा हे शरीर तुझ्या संघामध्ये आलं, हे तुझ्या भजनामध्ये आलं, तुझ्या नामचिंतनामध्ये आलं. हे शरीर ज्यावेळेस संतांच्या संघामध्ये येतं, हे शरीर ज्यावेळेस वारीमध्ये जातं, ज्यावेळेस महाराजांचा स्पर्श आणि आपल्या संपूर्ण शरीराला होतो, त्यावेळी हे शरीर काय होतं. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य केले हो, शरीरे साधले परब्रह्म. हे शरीरानं परब्रह्माची प्राप्ती करून घेता येते, लक्षात ठेवा. शरीर उत्तम आहे, चांगलं आहे. हो, शरीर अतिशय काय आहे, त्याच्या संघामध्ये आल्यानंतर, चांगल्याच्या भजनामध्ये आल्यानंतर हे शरीर चांगलं होतं, लक्षात ठेवा. पवित्र देह वाणी पुण्यवंत, पवित्र देह वाणी पुण्यवंत, विषय चालला होता. हो, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि या ठिकाणी आपल्याला पुढच्या चरणाचा अर्थ पाहायचा आहे. तत्पूर्वी आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायची, मुखाने गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं. सांगतात की देवा आता तुगा म्हणे आता आम्ही नवजोत बडिता. आता तुझ्या संघाचं महत्व समजलं. आता हा शब्द मागच्या सर्व 3 चरणांना घेऊन आलेला असतो, लक्षात ठेवा. आता आता शब्द असा असतो, मागचा आशय घेऊन आलेला शब्द आता असतो. काही शब्द मागचा आशय घेऊन येतात, काही शब्द मागचा आशय धुवून टाकतात.
धुवून टाकतात म्हणजे पुसून टाकतात, त्याला काही अर्थ नसतो, लक्षात ठेवा. पण आता शब्द म्हणून शब्द हा मागचा आशय घेऊन आलेला असतात, लक्षात ठेवा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आता तुम्हाला जीवनाचं महत्व समजलं, आता आयुष्याचा नाश करू नका. माग काय झालं, महाराज म्हणतात मी त्याला जामीन आहे. महाराज जर जगद्गुरु तुकोबाराय आपली जामीन घेत असतील तर आपल्याला गरज काय, लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मागे काय केलं ते पाहू नका, पुढे जामीन आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माग तुम्ही काय केलं माहित नाही. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. माग मी काय केलं, नको त्या गोष्टी केल्या, नको ते अभक्षभक्षण केलं, नको त्या गोष्टी केल्या. पण आता उघडी डोळे उघडी डोळे जरी अद्याप तुझं कळलं नाही, पण आता कळालं. आता मी तुमच्या संघामध्ये आलो, आता मी वारी केली, आता मी धावदा बाबा तुमची संगती केली. आता माग काय केलं हे तुम्ही पाहू नका. आता आम्ही हे करणार नाही, आता इथून पुढे. आणि म्हणून आता शब्द मागचा परिहार असतो. आणि काही शब्द पण किंतु परंतु ह्या शब्दाला काही परमार्थामध्ये संसारामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये ह्या शब्दाला काहीही अर्थ नाही. मी कीर्तनाला आलो असतो, पण आलं की आलो असतो हे धुवून गेलं. धुवून जाणं कळतं ना, पुसून जातं पुसून. मी वारीला आलो असतो, पण मी माळ घातली असती, पण आणि मग असती कशाला, पण आलं की संपला विषय. पण किंतु परंतु ह्या शब्दाला परमार्थामध्ये काही महत्व नाही, लक्षात ठेवा. आता मला तुझ्या संघाचं महत्व समजलं. आता हा देह गेला तरी चालेल, देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरनाथ. आता काही झालं, आता मृत्यू जरी आला ना तरी आता तुझ्या चरणाला सोडणार नाही. तो का म्हणे आता आम्ही नवजो दबडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. हा झाला अभंगाचा भावार्थ. या ठिकाणी तुमचं एवढं प्रेम, तुम्ही जे हार घातली ते हार नसून तुमचा असलेला आमच्यावरचा विश्वास आहे, लक्षात ठेवा. आणि नेहमी तुमच्या विश्वासामध्ये एवढं प्रेम खरोखर कंठ सद्गदित होतो, कंठ दाटून येतो. सर्व भाविक भक्तांनी सकाळी सर्व वारकरी आले आणि म्हटले महाराज पिवळा पितांबर नेसायचा. म्हटलं चला तुमची जशी इच्छा आहे तशी पांडुरंगाची इच्छा आहे, लक्षात ठेवा. तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे. आणि या ठिकाणी तुमचं एवढं प्रेम पाहिलं की भावना कंठ दाटून येतो, लक्षात ठेवा. आणि ह्या सर्व तुमच्या प्रेमामध्ये तुमचं ज्या प्रेम आहे त्या प्रेमापुढे आम्ही नतमस्तक आहोत, लक्षात ठेवा. तुमच्या श्रद्धेला आमचं बंधन आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुमची अशी अखंड सेवा आहे, अखंड तुमचा भाव आहे. आणि अखंड तुम्ही सर्व काय आहात, अतिशय एकनिष्ठ असे सर्वजण तुम्ही काय आहात, भक्त आहात. सावताबाबांचे संत महापुरुषांचे सर्वांचे भक्त आहात. आपल्याला आज थोडंसं काल्याचं चिंतन पाहायचंय. काला म्हटलं
की वारकरी चरित्र ते उच्चारावे गेले 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 गोकुळी गेले गेले चरित्र ते चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी संग आहे. काल्याच्या दिवशी चरित्राचं उच्चारण करायचं. परमात्म्याचे चरित्र अनंत आहे. मी सांगता मी तुम्हाला किती सांगणार. काही माणसं बोलता बोलता असं म्हणून जातात, आमचं सर्व माणसांकडे लक्ष असतं. म्हटले असे किती उघडून पेलो. म्हणलं बरं. आता ते बोलताना त्यांना माहिती नसतं महाराज मागं पुढं असतात, पण बोलून जातात बिचारे, मोकळ्या मनानं बोलतात. असे किती महाराज उकळून पेलो म्हटले. आणि आता यांचा काय परिणाम होणार. स्वतःच्या कानानं ऐकलेलं आहे. फक्त नाव घ्यायची हिंमत नाही, ताकद नाही. सांगणारे थकून जातील, ऐकणारे तरी कुठे शिल्लक राहणार आहे. वाणी गुणानुकथने श्रवणो कथाया. वाणी थकून दे. असे ते गिरी समम सातक जन्म सिंधू पात्रे श्रोतर्वर शाखा लेखनी पत्र मुरुमी लिखते ती गृहीतमा. शारदेनं जरी लिहायचं ठरवलं, सांगण्याचं ठरवलं, तरी शारदा सुद्धा लिहू शकत नाही. लक्षात ठेवा. अनंत गुण आहे, अनंत त्याच्या लीला आहेत, अनंत त्याचे चरित्र आहे. फक्त थोडे चरित्र, थोडे त्याचे काय लीला आहे, त्याचं फक्त काय करायचं, वर्णन करायचं. परमात्मा अवताराला येत असताना त्याच्या अवताराची प्रयोजन आहे. लक्षात ठेवा. अंश अंश आवेश, अंश अंश आवेश कला पूर्ण परिपूर्णतम. आज ज्याचं चिंतन करायचं तो परिपूर्णतम असा भगवान कृष्ण परमात्मा. लक्षात ठेवा. आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र, भगवान कृष्ण परमात्मा त्या काळामध्ये अधर्म वाढला, आणि अधर्म वाढल्यानंतर अव हा उपसर्ग आहे, तरी तारणे हा धातू. परमात्मा तारण्या करता येत असतात. लक्षात ठेवा. तुमचा माझा उद्धार करण्याकरता संत कशासाठी हा आपल्या देवदैठणमध्ये आले. लक्षात ठेवा. दधीची ऋषी, संत निमराज महाराज, संत सावता बाबा, हे सर्व हे संत महापुरुष कशासाठी आले, तर तुमचा माझा उद्धार करण्याकरता, तुमचा माझा कल्याण करण्याकरता. यांनी एवढे काही उपकार केले तुमच्या माझ्यावर. केली उपकार सांगो मी काय, बापन करी ऐसे माय. आई बाप करू शकत नाही तेवढे उपकार ह्या संत महापुरुषांनी तुमच्या माझ्यावर केलेले आहेत. लक्षात ठेवा. आणि म्हणून अवताराला येत असताना परमात्म्यानं आईचं चयन केलं, वडिलांचं चयन केलं, कुळाचं चयन केलं. कुठेही कुणी येत नसतं. लक्षात ठेवा. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उमटी. बीज शुद्ध असावं लागतं, आणि शुद्ध बीज असेल तर फळ चांगले येतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून आईचं चयन झालं, देवकीचं चयन झालं, वसुदेवाचं चयन झालं. जन्मजन्मांतराची साधना आज देवकीची फलीभूत झाली. जन्मजन्मांतरामध्ये केलेली साधना, जन्मजन्मांतरामध्ये केलेलं भजन, जन्मजन्मामध्ये केलेलं पुण्य मागे बहुता जन्मी माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. जन्मजन्मांतराची साधना आज फलीभूत झाली. आणि परमात्म्यानं देवकीचं चयन केलं. आणि देवकीचं चयन केल्यानंतर त्या ठिकाणी पित्याचं चयन केलं. आणि पित्याचं चयन झालं, देवकीचं चयन झालं. देवकीचा आणि वसुदेवाचा विवाह होतो. आणि देवकी आणि वसुदेवाचा विवाह झाल्यानंतर कंस स्वतः सारथ्य करतो. कंसाची सख्खी बहीण देवकी नसते, काकाची मुलगी देवकी असते, परंतु कंसाचं एवढं प्रेम देवकीवर की स्वतः सारथ्य. राजा होता राजा, त्याला कितीतरी सेवक होते, पण त्यानं सेवकांना सांगितलं नाही बहीण आहे. आणि बहिणीच्या रथाचं सारथ्य स्वतः कंस करू लागला. आणि सारथ्य करत असताना देवकी वसुदेवाला घेऊन जात असताना आकाशवाणी झाली, अष्टमोकर हो. अरे कंसा, तू जिला घेऊन चाललेल्या रथामध्ये हिचा अष्टम गर्भ तुझा नाश करणार आहे, तुला मारणार आहे, तुला वध करणार.
आकाशवाणी ऐकली कंसानं आणि आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाला भीती वाटली, मृत्यूची भीती कंसाला वाटली. कंसाला असं वाटलं हिचा 8वा मारणार आहे ना, तर मग हिलाच मारलं तर प्रश्नच नाही ना. न बजेगा बास. पुढचं तुम्ही म्हणा. घेऊन या खड्गा माराया हात जोडून बसू दे रे, हात जोडून बसू दे रे. खडग माराया धावला. त्या कंसाला वाटलं हिचाच वध करावा. खडग घेतलं, मारण्याकरता आला. वसुदेवानं हाताला धरलं. वसुदेवानं सांगितलं, अरे हे तू काय करतोयस? ही तुझी बहीण आहे. आणि हात जोडून सांगतो, बहीण. महाराज, तुम्हाला अजून शास्त्रामधल्या गोष्टी माहिती नाही. बहीण ही मुलीप्रमाणे असते शास्त्रामध्ये असं सांगितलं. किंवा आई वडिलानंतर, आई वडील गेल्यानंतर आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवणारी जर कोण असेल तर ती बहीण. प्रेमाचा हात आई वडिलानंतर जर पाठीवरून फिरत असेल तर तो बहिणीचा असतो. ही तुझी बहीण आहे, ही तुझी मुलीप्रमाणे आहे, तू हिला मारतोय. वाईट वाटेल, धाडस करून एक गोष्ट सांगतो. ज्या व्यक्तीला जीवनामध्ये काही साध्य करायचं आहे, ज्या व्यक्तीला जीवनामध्ये ध्येय प्राप्त करायचं आहे, त्या व्यक्तीनं कधी स्त्रीवर हात उगारून लक्षात ठेवा. हा शास्त्राचा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. स्त्री ही क्षणकालाची पत्नी असली तरी अनंत कालाची माता असते, लक्षात ठेवा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते, यत्र नार्यास्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः. देवता त्या घरामध्ये वास्तव्य करत असतात. देवता त्या घरामध्ये देवतांचं वास्तव्य असतं, लक्षात ठेवा. तिथे देवता येत असतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून तू हिचा वध करू नको. जो बालक जन्माला येईल हा वसुदेव तुझ्या दारामध्ये आणून दे. जो बालक जन्माला येईल तो बालक मी तुझ्या दारामध्ये आणून दे. काय विश्वास होता, लक्षात ठेवा. आणि हा विश्वास आला. कंसाचा किती विश्वास वसुदेवांवर, किती विश्वास. जो बालक जन्माला येईल मी तुझ्या दारामध्ये आणून देईल. शत्रूचा सुद्धा आपल्यावर विश्वास असला पाहिजे, लक्षात ठेवा. असा आपला व्यवहार, असं आपलं बोलणं, असं आपलं ह्या ठिकाणी जर गोष्टी असतील. महाराज, आपण उठून गेल्यानंतर मागचे माणसं म्हणत असतील की याचं काही खरं नाही, आपल्या जीवनाला काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. आपल्या जीवनाला काही किंमत नाही, लक्षात ठेवा. वसुदेवानं सांगितलं, मी जो बालक जन्माला येईल तो बालक मी तुझ्या दारामध्ये आणून देईल. बंदीशाळेमध्ये टाकलं. पहिला आला. मागच्या जन्मामधले शापित, याची कथा हरिवंश पुराणामध्ये याची कथा येते. मागच्या जन्मातले ते शापितच होते. 6 बालक मारली. हो, अतिशय बालक सुंदर होती. पहिला बालक आल्यानंतर कंसाला दया आली. हो, मामा होता, दया आली कंसाला. कंस म्हटलं याला नाही मारायचं, आपल्याला 8वा मारणार आहे. हा पहिला आहे, याला सोडून द्या. आणि सोडून दिलं. रस्त्यानं जाईपर्यंत नारद आले. हे नारद, पुण्य सारावया भेटे देव ऋषी पुण्य कमी व्हावं आणि पापामध्ये याची प्रवृत्ती व्हावी. देवऋषी भेटले. वधी बालकासी पहिला 8वा येऊ शकतो, 8वा पहिला येऊ शकतो. हा खूप हुशार आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तो जीवितोबा, खेळतो येणीची खेळावा, नकतो येणीची अवगावा.
यानं खेळ खेळावा. कुणाला काय कोणाला काय याचं हे लक्षात ठेवा. यानं काय आहे, हा चतुर आहे, हुशार आहे. हो, यानं सर्व हे खेळलेलं आहे, लक्षात ठेवा. मग म्हटलं याला असं ठेवू नका. मग सर्वांना मारलं. 7वा योग माईनं नेला आणि 8वे येणार. तशा दिशांना आनंद झाला, ग्रह नक्षत्रांना आनंद झाला, लक्षात ठेवा. सर्वांना आनंद झाला. गुढिया पताका तोरणे करती कथा गाते गाणे. देवकीचं तेज वाढवू लागलं, लक्षात ठेवा. देवकीच्या गर्भामध्ये साक्षात परब्रह्म, साक्षात परमात्मा देवकीच्या उदरामध्ये ज्यावेळेस वाढवू लागले, देवकीचं तेज वाढवू लागलं. परमात्म्यानं सर्व चयन केलेलं होतं, नियोजन परमात्म्याचं होतं. आणि नियोजन असल्यामुळे शास्त्रकार सांगतात, दशरथे मारिला तोच होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे, शोक सांगत असे परीक्षिती, रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, माया घाली अस्र रक्षपाळ, नवग्रहानुकूळ सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ, धन्य धन्य जयाचा हा वंश तयासी, आनंद माझ्या घरी गोविंद अवतरला, अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी. भगवंताचं प्रागट्य होतं, भगवंत प्रगट होता आणि 8 वर्षाची मूर्ती देवकी समोर उभी राहिली. कल्पना करा, काय देवकीचं भाग्य, काय देवकीचं पुण्य. आपल्याही जीवनामध्ये सद्गुरू निमराज महाराजांनी कृपा करावी आणि मरेपर्यंत एकदा तरी परमात्म्यानं दर्शन द्यावं, लक्षात ठेवा. ही सर्व भक्तांची इच्छा असते, लक्षात ठेवा. आज देवकीचं भाग्य. 8 वर्षाची मूर्ती, शशांक चक्रम संकिरीट कुंडलम सपीत वश्यम सहार वक्ष स्थलकौस्तुभश्रियम, चतुर्भुज असं परमात्म्याचं ते माधुर्य. देवकीनं सांगितलं, मी ह्या रूपाचं ध्यान केलं नव्हतं, मला छोटंसं रूप पाहिजे होतं. मधुराधिपते रखिलम मधुरम. परमात्मा छोटे झाले आणि देवकीचं पुण्य तिथपर्यंत होतं, लक्षात ठेवा. प्रत्येकाचं पुण्य ठरलेलं आहे, प्रत्येकाचं पुण्य हे ठरलेलं आहे, येताना तेवढं ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. हो, म्हणून कोणी कधी चिंता करायची नसते. अन्न मान धन. आपण सावताबाबाच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत, लक्षात ठेवा. अन्न मान आणि धन हे प्रारब्धाच्या अधीन असतं, लक्षात ठेवा. हे तो प्रारब्धाधीन. मग चिंता करायची नसते, कधी चिंता करायची नसते, लक्षात ठेवा. येताना ते आपण सर्व घेऊन आलेलो, तुम्ही आम्ही येताना आपलं भाग्य घेऊन आलेलो आहोत, लक्षात ठेवा. ते भाग्य कोणी पुसू शकत नाही. तुमची वस्तू कोणी नेऊ शकतं, पण तुमच्या जे दैवामध्ये आहे ना, ते दैवामधलं कोणी नेऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ते तुम्हाला मिळणारच आहे, लक्षात ठेवा. फक्त वेळेची प्रतीक्षा करा. तुमचं दैव तुमच्या बरोबर आहे, लक्षात ठेवा. येताना तुम्ही घेऊन आलेला आहात, लक्षात ठेवा. ते कोण नेणार आहे, तुमच्या भाग्यातलं कोण नेणार आहे, लक्षात ठेवा. तुमच्या नशिबामधलं कोणी नेऊ शकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून देवकीचं पुण्य आता संपलेलं आहे. सांगितलं मला आता नंदाच्या घराला, नंदाच्या घराला भजने गोकुळाला, भजने गोकुळाला. घेऊन चला. आणि परमात्मा नंद राजाच्या घरामध्ये नेलेला आहे, दारामध्ये नेलेला आहे. काय परमात्म्याचं नवल आहे, लक्षात ठेवा. देवकी उदरी वाहिला. देवकीनं 9 महिने 9 दिवस आपल्या उदरामध्ये त्याचं काय केलं, पालन पोषण केलं. देवकी उदरी वाहिला, यशोदे सायासे पाळिला. यशोदेनं पालन केलं, काय केलं नाही यशोदेनं, लक्षात ठेवा. आणि परमात्मा हो काशीकी उपेगा गेला. पांडवांच्या द्वारकेचा राणा पांडवा घरी. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे. आश्चर्य वदवदति कष्टिरेन आश्चर्य वदवदति तथैव चान्यः. आश्चर्यवश्चैन मन्य शृणोति श्रुत्वा पेनम वेद न चैव. वेदालाही याचं कळालं नाही, लक्षात ठेवा. वेदानाही नाही कळला अंत पारयाचा. हा नाम्याची गोरोबाबा सर्व तुम्ही पहा, तुम्हाला उचनीचे काही अभंग वाचा. काय त्यानं काय केलं नाही. सावता महाराजांबरोबर हा खुरपू लागत होता, खुरपू खुरपू.
या ठिकाणी 13 चरणाचा अभंग आहे, लक्षात ठेवा. उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. घरी गेल्यानंतर वाचा, जमेल ना? नाही तर पुढच्या वर्षी वाचा, नाही जमलं तर मरायच्या आधी वाचा. तुम्हाला जमणार नाही, कारण तुम्ही खूप व्यस्त माणसं आहे, तुम्हाला जमणार नाही, अडचण नाही. खुरपू लागायचं, लक्षात ठेवा. काय केलं नाही, हो काय केलं नाही यानं लक्षात ठेवा. सर्वांसाठी सर्व यानं काय केलं. नवल केवढे केवढे आपला विषय चालला होता आणि परमात्मा थोडी मोठी होऊ लागली. परमात्मा आणि यशोदेच्या दारामध्ये आज हो सर्व लीला परमात्मा करू लागले. परमात्म्याच्या लीला, ह्या लीलेंचं कधीही आचरण करायचं नाही, लक्षात ठेवा. फक्त त्याचं उच्चारण करायचं. त्याचं उच्चारण केलं तरी दोष हरण होता, जीवन पवित्र होतं, मानवाचं शरीर पवित्र होतं, लक्षात ठेवा. म्हणून त्याच्या लीलांचं फक्त उच्चारण, फक्त कानापर्यंत ऐकायचं, लक्षात ठेवा. त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तो ईश्वर आहे, त्यानं अनंत लीला केलेल्या आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्या लीला करत असताना परमात्म्यानं सवंगडी गोळा केले. कुशल संघटन परमात्मा. आणि शरीर पाहिजे सर्वांची, चांगली शरीर नव्हती. शरीर चांगलं पाहिजे. शरीरो रक्षती धर्मा. शरीर माध्यम, शरीर हे माध्यम आहे. करुधर्म साधनम. धर्माचं रक्षण करायचंय, शरीर पाहिजे. खलाचं दोष तुम्हाला निर्दलन करायचे, शरीर चांगलं पाहिजे. तुम्हाला धर्माचं रक्षण करायचे, शरीर पाहिजे. शरीर चांगलं नसेल तर कुठलंच काम होणार नाही, लक्षात ठेवा. न वारी होईल, न भजन होईल, काहीच होणार नाही. न व्रत होईल. आता श्रावण महिना आला, व्रत करतात. शरीर चांगलं असेल तर व्रत होतं की नाही? आणि बऱ्याच जणांचं असं आहे, तुमचं कसं आहे मला माहिती नाही, व्रत म्हणजे उपवास म्हटला की बऱ्याच जणांचं डोकंच उठतं. आता याचं डोकं कसं उठतं हे त्याचे त्याला माहिती. याला उपवास जमत नाही. हो, माणसं इतकी विचित्र. तशी दिवस उपवाशी राहते, पण एकादशी आली की सकाळीच भाकरी खाते. आपल्याला जमायला काय झालंय, तसा दिवसभर उपवाशी राहील, पण मुद्दाम करतात काही मुद्दाम करतात काही जण, लक्षात ठेवा. व्रत करण्याकरता शरीर चांगलं पाहिजे, वारी करण्याकरता शरीर चांगलं पाहिजे, भजन करण्याकरता शरीर चांगलं पाहिजे. 2 तास भजनामध्ये बसावं लागतं. कथेची सामुग्री कथेची सामग्री देह अवसान. देह पाहिजे चांगला, नको जाऊ देऊ भंगा. गात्रे माझी पांडुरंग. गात्र नाम अवयव. आपले अवयव हे भंगाला जाता कामा नाही. कान चांगले पाहिजे, डोळे चांगले पाहिजे, हात चांगले पाहिजे, पाय चांगले पाहिजे. हे सर्व जर तर परमार्थ. शरीर पाहिली चांगली नव्हती, पूर्वी नाही निधले, माग दिलं नाही, आता कसं मिळणार? मग सवंगडी एकत्र केली. सांगितलं तुम्हाला आज चांगलं त्या ठिकाणी शरीर तुमचं करतो, पण तुम्ही असं करा, मी सांगतो तेवढं ऐका. परमात्म्यानं सर्वांना दही, दूध, लोणी हे सर्व चांगले चांगले पदार्थ खाण्याकरता परमात्म्यानं दिले. आणि हे पदार्थ देत असताना परमात्म्यानं दह्याची, दुधाची, तुपाची, चांगल्या चांगल्या पदार्थाची चित्त चोरी येणे नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. परमात्म्यानं त्या ठिकाणी व्रजे वसंतम नवनीत चौरम व्रजांगनानां च दुकूल चौरम अनंत जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. अनंत जन्माचं दुःख, अनंत जन्माचं दारिद्र्य, अनंत जन्माचं दैन्य परमात्म्यानं, ह्या चोरी परमात्म्यानं अशी केली. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही चोरी करू शकतो वस्तूची, तुम्ही आम्ही चोरी करू शकतो वेळेची. परमात्म्यानं कधी वस्तूची चोरी केली नाही, कधी वेळेची चोरी केली नाही, लक्षात ठेवा. पण तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही सावताबाबाच्या सप्ताहामध्ये खरोखर एवढं काम असताना, सर्व गोष्टी असताना, एवढ्या श्रद्धेनं पावसामध्ये एवढं येणं एवढं सोपं नाही, लक्षात ठेवा. तुम्ही सर्वजणांना एक गोष्ट जाता जाता लक्षात ठेवा, कधी वेळेची चोरी करू नका, कधी वस्तूची चोरी करू नका. आणि हात जोडून सांगतो, जी माणसं वस्तूची आणि वेळेची चोरी करतात त्या व्यक्तीला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं, लक्षात ठेवा. आयुष्यभर त्या व्यक्तीला दुःख भोगावं लागतं.
1 ते 25 तुम्ही विद्येचं अध्ययन केलं नाही तर 25 ते 50 तुमचा काळ हा दुसऱ्याच्या आश्रयामध्ये जातो, वाईट काळ जातो. लक्षात ठेवा. प्रथमेनार्जितम विद्या, द्वितीयेनार्जितम धनम, तृतीयेनार्जितम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. 50 नंतर काळ चांगला गेला पाहिजे, 50 नंतर काळ चांगला गेला पाहिजे. आणि 50 नंतर जर तुम्हाला कोणासमोर हात पसरावा लागत असेल तर तुम्ही केलं काय? इथे येऊनी केले काय? प्रथम 25 वर्षापर्यंत तुम्ही काही केलं नाही, 50 वर्षापर्यंत काही केलं नाही तर दुसरा संपूर्ण काळ तुमचा दुःखामध्ये जातो. लक्षात ठेवा. पण कधी वस्तूची चोरी करू नका, कधी वेळेची चोरी करू नका. आणि म्हणून परमात्म्याने जी चोरी केली, गाढाणी सांगू लागल्या सर्व गवळणी, पहिली धाली धावत, दुसरी आली धावत. सर्वांनी सांगितलं यानं माझं काय केलं, याने माझी काय केलं. अनेक लीला, अनेक खोड्या सांगू लागल्या. पण आई होती ना, जी आई असते ना त्या आईला विचारा. आईला आपल्या मुलांचे दोष कधी दिसत नसतात. लक्षात ठेवा. आईनं सांगितलं बाळ सगुण गुणाचे तान्हे घे, बाळ दिसते गोजीरवाडे, काय सांगता का राणे गे, गोकुळच्या श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा. तुम्ही काय आहात? हो, तुम्ही 12 घरच्या 12 आहात. तुम्ही काहीतरी सांगता, माझा कृष्ण असा नाही, माझा कृष्ण खोडी करत नाही, माझा कृष्ण काही करत नाही. माझा कृष्ण काय आहे? चांगला आहे. लक्षात ठेवा. हो. आणि म्हणून हा ब्रह्मविधी हा जनित आहे. तुम्ही याला धरून जाता, हा कैसा येईल हाता, हा कसा तुमच्या हाताला येणार आहे? लक्षात ठेवा. योगियांच्या ध्यानी, योग्यांच्या हातामध्ये आला नाही. योग ध्येयांघ्रि पंकजम, योग्यांना तो कळाला नाही. संत महापुरुषांना वीज श्रुती नेती नेती म्हणून बहुरी येत संकाधिक कबीर शेजाळली. हो. आणि म्हणून तुम्ही हे सांगू नका. आणि हे सर्व करत असताना अनेक गवळणी येऊ लागल्या. आणि अनेक गवळणी येत असताना एक दिवस यशोदेच्या डोळ्यामध्ये अश्रू आली. वाईट वाटलं यशोदेला, नंदराजाला. ऐसे सांगता गाढाणी, यशोदे नयनी आली पाणी. यशोदेला वाईट वाटलं की अरे कृष्णा, तू हे का करतोय? तुझ्या घरी काय कमी आहे? तुला हे करण्याची गरज काय? तू हे कशासाठी करतोय? हे सर्व सांगितलं. मग कृष्णाला वाटलं की आता ह्या खोड्या करायच्या नाही. आणि मग त्यावेळेस पहिलं कर्तव्य, आई वडिलांचं पहिलं कर्तव्य आपल्या मुलांना उत्तम धर्माचं शिक्षण देणं. हो. शास्त्रामध्ये सांगितलं माता शत्रू पिता वैरी येन बाल्यो न पाठये. ती माता ते पिता ते शत्रू असतात जे आपल्या मुलांना धर्माचं, संस्कृतीचं हे शिक्षण देत नाही. लक्षात ठेवा. धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे, संस्कृतीचं शिक्षण दिलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत लक्षात घ्या शास्त्रामध्ये. आणि ते जर केलं नाही तर शास्त्रामध्ये सांगितलं ते शत्रू आहेत, ते वैरी आहेत. लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे की चांगलं शिक्षण देणं. मग 2 मिनिटांमध्ये सांगतो, आपल्या मुलांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. लक्षात ठेवा प्रत्येकाचं. म्हणून मला कधी कधी हिरण्यकश्यप मला कधी कधी आवडतो. तुम्हाला आवडतो की नाही मला माहिती. हिरण्यकश्यप मला कधी कधी आवडतो कारण हिरण्यकश्यपने आपल्या मुलाला म्हणजे प्रल्हादाला शिकवण्याकरता जे आचार्य ठेवले तिथं तो 10 दिवसातून 15 दिवसातून महिन्यातून जायचा. आणि आपल्या हिरण्यकश्यप तिथं गेल्यानंतर प्रल्हादाला विचारायचा, तो काय शिकलास? एकदा असाच तो विद्यालयामध्ये गेला. म्हटलं प्रल्हादा तू काय शिकला? तर प्रल्हादानं सांगितलं श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम. शिक्षकांकडे गेलं, सांगितलं. कोणी शिकवलं? त्याने सांगितलं नमत प्रणीतम न परतः प्रणीतम नैसर्गिकीयस्य मतिरस्य राजन तवेंद्र शत्रू. पण मला तो आवडतो याच्यासाठी आवडतो की कमीत कमी तो विचारत होता आजच्या हिरण्यकश्यपूंना माहितीच नाही आपली मुलं काय करतात. कुणाला माहिती आपली मुलं काय करतात, काय शिकतात माहिती? कधी विचारलं तू करतो काय, तू शिकतो काय? कधी विचारलं का? नाही. रात्रंदिवस काबाड कष्ट करतात, हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, त्याला नको त्या गोष्टी देतात. पण विचारलं का कधी तू काय शिकतो, करतो काय? आणि मग पश्चाताप होऊन उपयोग नाही. लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांचं कर्तव्य पहिले लक्षात ठेवा. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं माता शत्रू पिता वैरी.
येन बाल्यो न पाठये. हो, म्हणून आई वडिलांनी शाळेमध्ये टाकलं. त्यावेळची शाळा गोधने चारावया जातो शारंग पाणी. हो, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाला, तुम्ही गाया घेऊन चाले गोपाला. आणि मग गायी सर्व धुवून परमात्मा आज गोकुळामध्ये वृंदावनामध्ये गेलेले आहे. वृंदावनामध्ये सुद्धा परमात्माने भरपूर लीला केल्या. आलिया मर्दनाची लीला केली. ब्रह्मदेवाला सुद्धा मोह झाला. ब्रह्मदेव किती ज्ञानी लक्षात ठेवा. धातामप विस्मिताहा. 14 महिने घेऊन गेल्यानंतर ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की हा कोण आहे. हात जोडले ब्रह्मदेवानं परमात्म्याची प्रार्थना केली. बिभ्रदवेनु जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसुनकबलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरदोह शयन्नर्मभिस्मै. हो, ब्रह्मदेवानं प्रार्थना केली भगवंताची. धाता ब्रह्मदेव विस्मिता. हा तो सुद्धा विस्मित झाला. ब्रह्मदेवाला सुद्धा ते ज्ञान कळालं नाही. लक्षात ठेवा. सर्व लीला परमात्म्यानं केल्या आणि सर्व लीला परमात्म्यानं करत असताना त्या ठिकाणी अतिशय चतुर असणारे गोपाळ होते. वारकरी गोपाळ हे चतुर असतात. गोपाळांनी पाहिलं आणि सांगितलं. गोपाळ सर्व पाहू लागले आणि सांगितलं की देवा आता खूप उशीर झाला. खांदीभार पोटी भूक. आता भूक लागलेली आहे. सकाळी पावसामुळे नाश्ता करायला जमलं नाही. आम्ही घाईघाई कीर्तनाला आलो आणि तुमचं अजून चालूच आहे. हे काय किती वेळ झाला आलात लक्षात ठेवा. सकाळी नाश्ता करायचा होता पण घाई झाली. नाश्ता नाही आता भूक लागलेली आहे. झाली वेळ आता म्हणते आवाज बोला. झाली वेळ आवाज बोला. झाली महाराज म्हटले झाली आता वेळ झालेली. आता शिदोऱ्या आणा म्हटले. शिदोऱ्या आणि मग शिदोरी आणण्याकरता परमात्म्यानं सांगितलं माझी आहे तैसे पाही नाही तरी घरा जाई चोरोनिया माई नवनीत नावे. माझी जशी शिदोरी आहे तसं तुमची शिदोरी आणा. नाहीतर घरी जा आणि घरी जाऊन पुन्हा घेऊन या असं परमात्म्यानं सांगितलं. आणि मग महाराज जगलो तुकोबराय होते. लक्षात ठेवा. आता घरी जायचं म्हणजे मी हात जोडून सांगतो मला कोणाला बोलण्याचा किंवा याचा अजिबात अधिकार नाही. परंतु एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. रोज कीर्तनाला जाणारे, रोज भजनाला जाणारे, रोज मंडपात येणारे किंवा आपण सर्वच त्याच्यामध्ये आलो. आम्ही तुम्ही सर्वजण आलो. रोज भजनाला जाणारे, रोज कीर्तनाला जाणारे त्यांना घरी फार मोठी किंमत असते. असं काय तुम्ही म्हणा. आता घरी जायचं शिदोरी आणायची. मग घरते मध्ये गेलता कशाला तिथं. एक तर काम बुडवलं. पुढचं तुम्हाला काय काय बोलायचं हे तुम्हाला चांगलं माहिती. आता घरी जायचं कसं. कोणत्या तोंडाने घरी जायचं. आणि घरची माणसं फार चांगलं म्हणतात का. हा तुमचा अनुभव चांगला आहे माझ्यापेक्षा. काय काय शब्द आपल्या कानावर येतात लक्षात ठेवा. काय काय शब्द तुम्हाला मला ऐकायला मिळतात लक्षात ठेवा. आपण सर्व हित वैष्णव उभे आहेत लक्षात ठेवा. हे सर्व वारकरी उभे आहेत लक्षात ठेवा. हे छोटे मोठे सर्व वारकरी काय काय माणसं बोलतात. अहो म्हणजे मी तुम्हाला एक विनोदाचं फक्त वाक्य सांगतो. काही काही माणसांना अजून एवढं कळत नाही. काही काही माणसं सहज बोलतो. तू काही काही असं बोलतात आले का टाळ कुठून म्हणतात. हे तर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं.
असे शब्द कानावर येतात की ते मी बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये. अजून आमचा समाज, अजून आमच्या समाजाची धारणा महाराजांच्या ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे विचार आमच्या हृदयापर्यंत पोहोचणार. लक्षात ठेवा केव्हा पोहोचणार. अजून आम्हाला हे काही याचं महत्व नाही. लक्षात ठेवा एक वैष्णव तुमच्या घरामध्ये जर एक गळ्यामध्ये टाळ घेऊन जन्माला आला तर तुमच्या कुळाला आयुष्य परमात्मा देतात. परमात्मा तुमच्या कुळाचं रक्षण करतात. काय गंमत आहे. पण आम्हाला त्याचं महत्व नाही लक्षात ठेवा. आता घरी जायचं कसं. आता कैशी जाऊ घरा नोहे बरा कपारखी अशी सांगता गोष्टी. अरे देवा आम्ही घरी जायचं कसं. आणि तू म्हणतो शिदोरी घेऊन यायची. आणि जशी तुझी शिदोरी तशी जीवाची शिदोरी आहे का. नाहीये. आमची अविद्या आहे, राग आहे, द्वेष आहे, आमची सर्व वाईटच आहे. लक्षात ठेवा. हो कान्होबा तुझी घोंगडी चांगली आम्हासे का दिली वांगुली रे. भगवंताची जी आहे ना ती शुद्ध सत्व गुणाने विणलेली आहे. तुमची माझी कर्म आहे. तुमची आमची 9 ठिकाणी फाटलेली ही सर्व काय आहे. हो ती तो आम्हासे दिधली रे. इरा धुतले तारामतीने हरिश्चंद्राने. हो तू आम्हाला कशी दिली. तुझी कशी आहे. तुझी मात्र श्यामसुंदरा तुझी मात्र चांगली आहे. पण तशी आमची नाही आहे. म्हणून असं कर आम्हाला घरी पाठवू नको. तू का म्हणे हरे स्वीकार करा. मग परमात्म्यानं सर्वांना एकत्र बसवलं. सर्वांना असं मस्त परमात्म्यानं बसवलं आणि सांगितलं आज तुम्हाला काल्याचा प्रसाद देतो. आजी ओस अमरावती काला पहावया इति देव विसरती देव भावा फुला. हो काल्याची आसे देव जळी झाले मासे. आणि ह्या दिव्य काल्याचा आनंद दिव्य काल्याची अनुभूती परमात्मा म्हणता मी आज तुम्हाला देतो. आपल्या सर्वांचं भाग्य आहे. लक्षात ठेवा आपण सर्व भाग्यशाली आहोत. त्या देवदैठांच्या भूमीमध्ये जन्माला आलेले फक्त माणसं नाही पशु पक्षी हो द्विपद चतुष्पद फक्त माणसंच नाही. लक्षात घ्या जो ह्या भूमीमध्ये पंचकृषीमध्ये जन्माला आला ह्या संत निमराज महाराज संत सावता महाराज दधीची महाराज या सर्व संत महापुरुषांच्या सानिध्यामध्ये आपण जन्माला आलो. महाराज आपलं भाग्य नाही महाराष्ट्राचं भाग्य. लक्षात ठेवा. हो गोपाळपुराला काल्याच्या कीर्तनाचा मान सद्गुरू निमराज महाराजांना परमात्म्यानं त्या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात ठेवा. आणि तो काला वाळवंटामध्ये होत असताना त्या काल्याचा प्रसाद देत असताना सर्व देवता हो सर्व देवता प्रसाद घेण्याकरता या ठिकाणी काय झाले. काल्याची असे देव जळी झाले मासे अजी ओस अमरावती काला पहावया येती. आणि हा काल्याचा प्रसाद परमात्म्याने सर्वांना दिला. परमात्मा मध्यभागी उभे राहिले. असं शुकदेव महर्षी असं वर्णन करता की इतकी सुंदर परमात्मा काल्याचा प्रसाद देत होते. घ्यारे घ्यारे दही भात मोदा घेऊन करी पेंढा वाटी तो शिरोरी. प्रत्येकाला परमात्म्याने प्रसाद दिला. इतके परमात्मा सुंदर होते. शास्त्रकार सांगतात की ओ बरहा पीडम नटवर बपोह कर्णयो कर्णिकार बिभ्रदवासः कनक कपिशम वैजयंतीं च मालां रंध्रान वेणोरधर सुधया पूरयन् गोप वृंदैः वृंदारण्यम स्वपद रमणम प्रभाविषद गीत कीर्ती. एवढे सुंदर परमात्माने एवढ्या सुंदर परमात्माने सर्वांना काल्याचा प्रसाद दिला. आणि तो आज प्रसंग आहे. सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. काल्याचं चिंतन आहे. आपण सर्व भाविक भक्तांनी श्रद्धेनं हे सर्व 8 दिवस मोठ्या उत्साहानं या ठिकाणी हा सप्ताह साजरा केला. एवढा भव्य आणि दिव्य सप्ताह साजरा होणं म्हणजे आमचा अनुभव सांगतो आयोजक निस्वार्थी असल्याशिवाय एवढा कार्यक्रम होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. सर्व आयोजकांना मी धन्यवाद देतो. लक्षात ठेवा. सर्व संयोजकांना धन्यवाद देतो. या ठिकाणी साऊंड सिस्टीम गणेश आहे. गणेशला मनापासून धन्यवाद देतो. सुंदर मंडप दिला. पाणी सुद्धा खाली इथले लक्षात ठेवला. त्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी सर्व सिस्टीम या ठिकाणी चांगली आहे. तुम्ही सर्व भाविक भक्त
या काल्याच्या कीर्तनासाठी श्रद्धेनं आला, निष्ठेनं कीर्तनासाठी आपले हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज आलेले आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी आपल्या पालखी सोहळ्याचे सर्व असणारे चंद्रकांत महाराज आले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सर्व महाराज मंडळींना नावं घेणं शक्य नाही. काय होतं, नावं घेत असताना चुकून विनम्र भावनेनं वंदन करतो, सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती आणि मी तुगडा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल तरी गंगावती तरी स्वीकाराल की, किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले. या ठिकाणी सुंदर अन्नदान आहे. 7 दिवस 8 दिवस ज्यांनी अन्नदान, ज्यांनी नाश्ता, हे सर्व आजही आले, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. संपूर्ण वारीमध्ये त्यांनी शूटिंग केली. सर्व वारीमध्ये सर्वांना इथं घरी बसल्या बसल्या सर्व वारीमधलं लाईव्ह दर्शन या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना होत होतं. त्या बेंद्रे महाराजांच्या संकल्पनेतून गेली 2-3 वर्ष झाली ती ही सेवा करतायत आणि आजही सावता महाराजांच्या त्या काल्यासाठी ते तिथनं आली, तर त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. पुढच्या सूचना निलेश या ठिकाणी देईल आणि सर्व अन्नदात्यांना मनापासून धन्यवाद देतो. लक्षात ठेवा, येथे एक शीत दिधली अन्न होय कोटी कुळांचे उद्धरण, कोट्यावधी कुळांचं उद्धारण ते तुम्ही सर्व करण्याचं काम केलेले सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी सर्वांना ह्या ठिकाणी ही तुम्हाला आग्रहाची विनंती, या ठिकाणी झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो.